बातमध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते, कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याचं कळतंय। अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। ईश्वर कृपेने लवकरच बरा होईल असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। मला स्वाईन फ्लू झालेला आहे आणि मी लवकरच बरा होईल, उपचार जे आहेत ते सुरू आहेत असं देखील अमित शहा म्हणत होते। मला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे, त्यावर उपचार सुरू आहेत। ईश्वर कृपा आणि प्रेमाने मी लवकरच बरा होईल असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अमित शहा आणि त्यांना स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे, त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ट्विटरवर त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। आज खरं तर आपल्याला माहिती आहे की भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या या आजारांसंदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या। अरुण जेटली यांच्यावर देखील आता उपचारांसाठी त्यांना न्यूयॉर्कला हलवण्यात आलेलं आहे। त्यांना देखील कॅन्सरची लागण झाल्याचं कळतंय आणि आता अमित शहा हे स्वाईन फ्लूने आजारी पडलेले आहेत। या दोन मोठ्या बातम्या खरं तर भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय बनलेल्या आहेत, परंतु मी लवकरच बरा होईल असं देखील अमित शहांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। स्वाईन फ्लूवर उपचार सुरू आहेत आणि लवकरच बरा होईल असा आशावाद यावेळेस अमित शहांनी व्यक्त केलेला आहे। देशातली सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झालेला आहे आणि ट्विटरवरून त्यांनी ट्विट करून त्या संदर्भातली माहिती दिली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून। विनोद, आपण बघतोय आज खरं तर भाजपच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या आजारपणाच्या बातम्या आल्या आणि अमित शहांनी आत्ताच काही मिनिटांपूर्वी ट्विट केलं आणि सांगितलंय की मला स्वाईन फ्लू झालेला आहे, कुठे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, काय त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आहेत? भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे आणि हे त्यांचं आजारपणाचं जे आहे ते लक्षण दिसून आल्यानंतर त्यांनी एम्समध्ये लगेच दाखल झाले आणि एम्समध्ये त्यांचा उपचार सुरू आहे। यामुळे असं दिसतं की भारतीय जनता पक्षांमध्ये आजाराचा एक प्रयोग सुरू झाला आहे आणि त्याचा दूर करण्याचं काम करत आहेत। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर संपूर्णपणे उपचार करत असल्याची माहिती येत आहे आणि ते सध्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत। बिलकुल विनोद, खरं तर स्वाईन फ्लूचा हा उपचार जो आहे तो करण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 दिवसांचा कालावधी जातो आणि कोणते डॉक्टर खरं तर अमित शहांवर उपचार करतायत आणि कधीपर्यंत अमित शहांची प्रकृती उत्तम होऊ शकते? काही डॉक्टरांनी काही सांगितलेलं आहे का? मेडिकल बुलेटिन काही त्यांनी दिलेलं आहे का? सध्या तर त्यांनी उपचार सुरू आहेत आणि ब्लड टेस्टही सुरू आहे, परंतु अद्यापही कुठल्या प्रकारचे त्यांनी बुलेटिन जाहीर केला नाही आहे। त्यामुळे आता नक्की सांगणं योग्य नाही, कारण जे कधीपर्यंत त्यांचा बुलेटिन येतील त्यानंतर सांगतील की त्यांचा उपचार झाल्यानंतर स्थिती कधी बरी होतील याबाबतची सर्व सूचना देतील। परंतु सध्या तर त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि ब्लड टेस्टही सुरू आहे आणि ब्लड टेस्ट झाल्यानंतरच यावर निदान काय नेमकं लागतं याबाबतची सर्व सूचना डॉक्टर आपल्याला देतील। बिलकुल विनोद, आणि आता आपल्याला माहिती आहे की एम्स रुग्णालयाने देखील सांगितलेलं आहे की त्यांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्याबरोबरच ताप जो आहे तो देखील जास्त आहे, अतिताप आहे असं देखील कळत आहे। त्यामुळे लवकरात लवकर अमित शहा बरे व्हावे अशीच सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल। भाजपच्या नेत्यांनी अमित शहांच्या आजारपणाबद्दल काही सांगितलंय का? अद्याप कुठल्या प्रकारची चर्चा नाही, परंतु वारंवार सगळे लोक फोन करून विचारतात की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती कशी आहे याबाबतची विचारणा अनेक वरिष्ठ नेत्यांना केली जात आहे आणि काही वरिष्ठ नेतेही भारतीय जनता पक्षाचे जे आहेत ते एम्समध्ये अमित शहा यांची विचारपूस करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे। तर एकंदरीत जी चर्चा आहे की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वाईन फ्लू झाले आहेत, त्यांनी त्याबाबतची प्रकृतीची विचारणा करत आहे। त्यामुळे एकच दारावर झाला आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कधी बरे होतील आणि त्यांचा उपचार योग्य रीतीने चालेल हीच अपेक्षा आहे। नक्कीच विनोद, आपण बघतोय खरं तर 2019च्या लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जवळ येऊ लागलेल्या आहेत आणि याच कालावधीमध्ये अमित शहांसारखा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात खरं तर या निवडणुकांची जबाबदारी आहे आणि तेच आजारी पडले, त्यामुळे जे नेते असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील ते देखील त्यांच्यामध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली असेल। नक्कीच, कारण जेव्हा अध्यक्षच बिमार पडल्यानंतर पक्षाची जी चालणी असते त्याबाबत कुठे अडचणी येत असतात आणि अनेक निर्णय आहेत ते अध्यक्षांना घ्यावं लागतं आणि ते अध्यक्ष निर्णय घेत असताना सर्व गोष्टींचा विचार केला जातात। यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली, कारण आगामी 2019च्या निवडणुकीची सुरुवात झाली आहे आणि त्यासाठी अनेक प्रसंग भारतीय जनता पक्षामध्ये घडत आहे। बिलकुल विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय खरं तर अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याची बातमी आल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते जे ते देखील अस्वस्थ झालेले आहेत। मोदी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या राशीमध्ये सध्या शनी आलेला आहे की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली, कारण आता